तुपामध्ये हरभरा डाळ टाकून ती तळून बेसन लाडू करण्याची ही पद्धत तुम्हाला माहिती आहे का? बेसन लाडू करायचं म्हटलं की त्याला खूप वेळ लागतो. बेसन पीठ भाजता भाजता हात दुखून येतात. त्यातल्या त्यात तुपाचं प्रमाण जर योग्य जुळून आलं नाही तर बेसन लाडू बिघडतात. ते रेलणारे किंवा बसणारे, टाळ्याला चिकटणारे तयार होतात. पण इथे मी तुम्हाला परफेक्ट वाटीचं, कपाचं किंवा वजनाचं व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचे लाडू बिघडणार नाहीत. मस्त डान्स करतील तरीही त्याचा आकार बदलणार नाहीत. असे मस्त चमकदार, दाणेदार हे बेसन लाडू कसे करायचे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज शेअर करा, लाईक करा. चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बरोबर 250 ग्रॅम म्हणजेच 1 कप हरभरा डाळीचे हे लाडू करत आहे. त्यासाठी कढई गरम केली आणि कढईमध्ये घालूया अर्धा कप एवढं वितळवलेलं तूप. तूप इथे वितळवूनच मोजून घ्यायचंय. तुम्ही एखाद्या वाटीने अर्धा कप घेऊ शकता किंवा मेजरिंग कपाने अर्धा कप तूप घ्यायचे. तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये 1 कप हरभरा डाळ घालायची आहे. मेजरिंग कपानुसार 1 कप हरभरा डाळ बरोबर वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम एवढी डाळ आहे. कुठल्याही एखाद्या वाटीने सगळं मोजमाप तुम्ही करू शकता. अर्धा कप तूप, 1 कप हरभरा डाळ. आता ही डाळ आपल्याला मध्यम आचेवर चांगली खरपूस तुपामध्ये तळून घ्यायची आहे. तुम्ही जर अर्धा किलो किंवा 1 किलो प्रमाणात हे लाडू केले तर डाळ बॅचेसमध्ये तळून घ्या. तर डाळ तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. तरी देखील ती मध्यम आचेवर तळायची, म्हणजे आतून पण ती छान खरपूस तळल्या गेली पाहिजे. तर फक्त 7 मिनिटांमध्ये हलक्या लाल रंगावर डाळ तळून घेतलेली आहे. जास्त डार्क रंगावर तळायची नाही. गॅस बंद केलाय. आता ही डाळ चाळणीमध्ये काढून घेऊया. डाळ सगळी काढून घेतली. त्यानंतर कढईमध्ये झाऱ्यावर अशा पद्धतीने चाळणी ठेवायची, म्हणजे जास्तीचं तूप कढईमध्ये उतरेल. आता डाळ पूर्णपणे थंड झाली. आता मिक्सरच्या साहाय्याने रवाळ अशी दळून घ्यायची आहे. तर बघा, हे बेसन पिठाचे लाडू आपण घरीच तयार करू शकतो. गिरणीमधून डाळ दळून आणायची ही गरज पडत नाही. डाळ छान अशी तळून काढल्याने खुसखुशीत होते. त्यामुळे लवकर दळल्या जाते. मिक्सरचं भांडं वगैरे खराब होत नाही. मस्त अशी रवाळ दळून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने लाडूचं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे. तुपामध्ये डाळ आपण तळून घेतली त्यामुळे पिठाला छान असं मॉइश्चर आहे, बघू शकता. आता बघूया पुढची प्रोसेस. आता डाळ तळून आपलं कढईमध्ये जे तेल शिल्लक राहिलेलं आहे त्यातलं तूप आपल्याला काढून घ्यायचंय आणि लागेल तसं वापरायचं आहे. तर साधारण 1 ते 2 टेबलस्पून तेल कढईमध्ये ठेवलं. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची आहे आणि त्यानंतर हे बेसन पीठ या तुपामध्ये टाकून मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे. इथे फक्त आपल्याला हे बेसन पीठ ओलं करून घ्यायचं आहे तुपामध्ये. तोपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे. जास्त वेळ भाजण्याची गरज नाही. पण काय होतं, बेसन पिठामध्ये जेव्हा आपण तूप घालून ते भाजायला लागतो त्यामध्ये गुठळ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने स्मॅशरच्या किंवा ग्लासाच्या सहाय्याने त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मग बेसन पीठ भाजायला सोपं जातं. तर बेसन पीठ कोरडं वाटत आहे त्यामुळे मी थोडं थोडं तूप त्यामध्ये ऍड करत आहे आणि भाजून घेत आहे. तर आपले लाडू छान दाणेदार व्हावे, त्याचबरोबर त्यांना रंग सुंदर यावा, त्यासाठी अगदी 2 टेबलस्पून पाण्यामध्ये इथे चिमूटभर हळद मी घातलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे. हळदीमुळे लाडूला छान रंग येतो. त्याची चव मात्र लाडूमध्ये अजिबात लागत नाही. तर आता बघा, बेसन पीठ छान ओलं झालेलं आहे. या प्रोसेसला 5 मिनिटं लागले. बेसन पीठ चांगलं ओलं झाल्यानंतरच त्यामध्ये हळदीचं पाणी घालायचं आणि परत हे मिश्रण जे आहे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं. पाणी किंवा दूध इथे वापरू शकता. पाणी किंवा दूध घातल्याने आपलं जे रवेदार असं बेसन पीठ असतं ना, त्याला थोडासा पाण्याचा हबका दिल्याने ते नरम पडतं. दाणेदारच राहतं पण नरम पडतं. असं लाडू खाताना करकर लागत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने पाणी किंवा दुधाचा वापर करा. 2-3 मिनिटं हे बेसन पीठ परत भाजून घेतल्याने पाणी किंवा दूध आटून जातं, त्याची वाफ होऊन जाते. तर या प्रोसेसमुळे लाडू अजिबात खराब होत नाहीत. अगदी 1 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकतात आणि छान रवाळ तयार होतात, दाणेदार तयार होतात. बघू शकता किती छान मिश्रण झालेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर 3 मिनिटं हे मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे मंद आचेवर. सुरुवातीपासून तर आतापर्यंत मंद आचेवरच ही प्रोसेस केली. बरोबर 7 मिनिटं हे बेसन पीठ मला भाजावं लागलं. तसं जर बेसनाचे लाडू करायचे म्हटले तर बेसन पीठ आपल्याला 30 ते 40 मिनिटं भाजावं लागतं. हात दुखून येतो. तर इथे बघू शकता आपलं बेसन पीठ छान मोकळं मोकळं झालंय, अजिबात ओलं झालेलं नाहीये. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया, पसरवून ठेवूया थंड व्हायला. त्यानंतर बघूया पुढची प्रोसेस. आता बेसन पिठासाठी साखर दळून घेऊया. तुम्ही साखरेऐवजी साखरेचा भुरा देखील वापरू शकता, त्याने देखील लाडू छान होतात. तर इथे मी 150 ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि त्यामध्ये 2-3 इलायची घालून साखर बारीक दळून घेतलेली आहे. तर इथे आता हे मिश्रण थंड झालंय.
बघू शकता मस्त दाणेदार झालेलं आहे। आता हे थोडंसं एकत्र करून घेऊया, थोडं चोळून घेऊया हाताने। त्यानंतर यामध्ये थोडी थोडी पिठी साखर घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचंय। हाताने करायला कंटाळा येत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात लाडू असतील तर मिक्सरला फिरवून घ्या, फक्त जास्त वेळ फिरवू नका, नाही तर मग तूप रिलीज करतं मिश्रण आणि मग ते ओलं होतं। तर इथे मी हातानेच हे चांगलं चोळून घेते। अशा पद्धतीने दोन्ही हातावर घासून घ्यायचं। तर मिश्रण जर तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप गरम करून मग ते थंड करून यामध्ये घालू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालंय। यामध्ये आता 2 टेबलस्पून पिस्ताचा चुरा मी घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा वापरून हे लाडू बनवू शकता। मिक्स केलंय आणि आता लाडू बांधायला घेऊया। लाडू बांधतेवेळी देखील थोडंसं मिश्रण हातावर घासून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू बांधायला घ्यायचे आहेत। सगळे लाडू आपले एकसारखे व्हावे त्यासाठी एखादी वाटी किंवा चमचा घ्यायचा आणि त्याच्या साहाय्याने मोजून सगळं मिश्रण वापरायचं, म्हणजे सगळे लाडू एकसारख्या आकाराचे येतात। लाडू बांधायला अतिशय सोपे आहेत, बघू शकता। इथे तुम्हाला तुपाचा वापर तुमच्या आवडीनुसार करता येतो। मिश्रण तुम्हाला थोडंसं ओलसर पाहिजे असेल तर तुम्ही तूप वाढवू शकता, पण मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये परफेक्ट असे हे लाडू तयार झालेत। लाडू तयार झाला की हातावर गोल फिरवायचा, म्हणजे त्याला छान अशी चमक येते। बघू शकता किती सुंदर असा गोल लाडू आपला तयार झालाय, अजिबात बसका नाहीये। अशाच पद्धतीने दुसरा एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। तर हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत, अजिबात न रेलणारे, टाळ्याला न चिकटणारे असे हे लाडू आहेत, बघू शकता। आणि अगदी सोपी पद्धत आहे। तिथे फक्त डाळ तळायला मला 7 मिनिटं लागले आणि बेसन पीठ भाजायला देखील 7 मिनिटं लागले। तर अगदी कमी वेळेमध्ये मिक्सरच्या साहाय्याने झटपट हे लाडू तयार होतात। तर प्रत्येकाच्याच घरी मिक्सर हे असतंच, तर आपल्या घरी असलेल्या उपकरणाचा नक्कीच आपण फायदा करून घेतला पाहिजे। तर बघू शकता मस्त सुंदर लाडू तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने एकसारखे मी सगळे लाडू बनवून घेते। तर बघू शकता सगळे लाडू तयार झाले। मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये बरोबर माझे 10 लाडू तयार झालेले आहेत आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर 450 ग्रॅम एवढे वजनामध्ये हे लाडू भरलेले आहेत। फक्त 50 ग्रॅम कमी भरले अर्धा किलोला। तर तुम्ही याच पद्धतीने हेच प्रमाण वापरून अगदी अर्धा किलोचे किंवा 1 किलोचे देखील हे लाडू बनवू शकता। तुमचे लाडू बिघडणार नाहीत, तुमच्या घरी सगळ्यांना आवडतील असे हे बेसन पिठाचे लाडू तयार झालेले आहेत। तर एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते, बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे। मस्त दाणेदार हे लाडू आपले तयार झालेले आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा। धन्यवाद।